असताना, स्वतःला सावरत असताना त्यांनी पक्ष देखील मजबूत करावा, पक्ष संघटन मजबूत करावं आणि पक्षाला देखील सावरून घ्यावं, अशा पद्धतीची भावना जी येते अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी हे सगळे व्यक्त करताना पाहायला मिळत होते। आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बघतो की अवघे अजित पवार यांना जाऊन काहीच दिवस उलटलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईला येणं आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सक्रिय होणं, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांच्याबद्दलची चर्चा खरं होताना पाहायला मिळत होती। आजचा हा शपथविधी झाल्यानंतर सुनेत्रा पवार जे आहे ते तात्काळ जे आहे ते बारामतीला पुन्हा एकदा जातील, अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे। शपथविधी झाल्यानंतर आज ताबडतोब त्या पदभार घेणार नाहीत अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळत आहे। ते बारामतीला जातील, पुढचे काही दिवस त्यांचा बारामतीला मुक्काम असणार आहे आणि त्याच्यानंतर काही दिवसांनंतर मुंबईला येऊन ते आपला पदभार स्वीकारतील, अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळत आहे। मात्र आजचा दिवस हा अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी हा भावनिक आणि तेवढाच वेदनादायी असल्याच्या अनेक ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा जी एक आपण बघतो की जी त्यांची भावना आहे त्या अनेकांनी खरं तर बोलून दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि आजच्याच या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या सगळ्या घडामोडी झाल्या त्या घडामोडींमध्ये एक मुंबईला सुरू असलेल्या ह्या घडामोडी आणि बारामतीमध्ये शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांची बोलवलेली बैठक ती सुद्धा एक महत्त्वाची होती। शरद पवार यांनी आज सकाळीच असं सांगितलं की सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये आम्हाला कोणतीही कल्पना नाही, आम्हाला काही याच्या संदर्भातली माहिती नाही, कुणीही आम्हाला या संदर्भातलं काही कळवलेलं